श्री स्वामी समर्थ। स्वागत आहे तुम्हा सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती। आजचा दिवस तुम्हा सर्वांना खूप छान सुखाचा आणि आनंदाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते। पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब नक्की करा। त्याचबरोबर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका। आपल्याला सर्वांनाच माहिती आहे की पितृपक्ष हा चालू आहे आणि पितृपक्षामध्ये आपण आपल्या पितरांची सेवा करायची असते। त्यांच्या तिथीनुसार आपण त्यांचं श्राद्ध घालायचं असतं आणि त्यासोबतच आपल्याला आपल्या घरामध्ये पितरांचे काही उपाय देखील करायचे असतात। तर हा पितृ पंधरवडा जो आहे तर यामध्ये आपले जे पितृ असतात तर ते पृथ्वीवरती भ्रमण करत असतात आणि या 15 दिवसांमध्ये जे आपले पितृ असतात म्हणजे जे पितर असतात तर ते आपल्या घरामध्ये म्हणजे आपल्या उंबरठ्यावरती त्याचबरोबर तुळशीजवळ हे पितर जे आहेत तर ते आतुर असतात। त्यामुळे आपल्याला आपल्या पितरांना प्रसन्न करण्यासाठी पितृपक्षामध्ये त्यांचं श्राद्ध घालावं लागतं। त्यानुसारच त्यांचं पिंडदान देखील आपल्याला करावं लागतं आणि काही उपाय देखील आपल्याला आपल्या घरामध्ये या पितृ पंधरवड्यामध्ये करावे लागतात। तर आपण पितरांना प्रसन्न करण्यासाठी त्यांचं जर श्राद्ध घातलं नाही आणि कोणतेही उपाय केले नाहीत, पिंडदान केलं नाही किंवा कोणत्याही प्रकारच्या सेवा जर आपण आपल्या पितरांची जर केली नाही तर हे जे पितृदोष आहेत तर ते आपल्या घराला आपल्या कुंडलीला लागत असतात आणि त्यामुळे आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये भरपूर अडचणी निर्माण होत असतात आणि आपल्या घरामध्ये सुद्धा आपल्या भरपूर अडचणी ज्या आहेत तर त्या निर्माण होत असतात। तर पहा, पितृदोष जो आहे तर तो आपल्या घरामध्ये जर असेल तर आपल्या घरामध्ये भरपूर शिकलेले मुलं मुली असतात, त्यांचे विवाह जुळत नाहीत, त्यांचे विवाह जमण्यामध्ये त्यांना बरेच प्रॉब्लेम येत असतात, त्यांच्या कुंडलीमध्ये काही ना काही दोष निघत असतात, घरामध्ये वारंवार संकट येत असतात, घरामध्ये पैशांच्या अडचणी निर्माण होत असतात, घरामध्ये लक्ष्मी प्राप्ती होत नाही, त्यासोबतच एखादा जर व्यवसाय असेल तर तो व्यवसाय व्यवस्थित चालत नाही, त्या व्यवसायामध्ये कोणत्याही प्रकारचं प्रॉफिट होत नाही। त्यासोबतच बघा, घरामध्ये जर आपण एखादं महत्त्वाचं काम जे आपल्या हाती घेतलेलं आहे तर ते काम सुद्धा पूर्णत्वास जात नाही, त्या कामामध्ये आपल्याला बरेच अडथळे निर्माण होतात आणि त्यामुळे जी काही महत्त्वाची कामं जी आहेत तर ती सुद्धा अपूर्ण राहतात। तर त्यामुळे आपल्याला अनेक समस्यांना सामोरं देखील जावं लागतं। त्यासोबतच आपल्या घरामध्ये कोणी ना कोणी तर सतत आजारी पडत असतं, एक व्यक्ती झाला की लगेचच दुसरा व्यक्ती आणि त्यानंतर तिसरा व्यक्ती, अशा पद्धतीने आपल्या घरामध्ये सातत्याने वारंवार आजारपणही चालू असतात। यासारख्या अडचणी जर आपल्या घराला पितृदोष लागले असेल तर यासारख्या गोष्टी आपल्या घरामध्ये घडत असतात। तर तुमच्या घरामध्ये सुद्धा जर अशाच प्रकारच्या गोष्टी घडत असतील तर तुम्हाला नक्कीच पितृदोष हा लागलेला आहे। त्यामुळे तुम्ही या पितृपक्षामध्ये पितरांना प्रसन्न करण्यासाठी पितरांचे श्राद्ध हे नक्की घाला, पिंडदान करा, त्यासोबतच त्यांना प्रसन्न करण्यासाठी सुद्धा तुमच्या घरामध्ये या पितृपक्षामध्ये आवर्जून करा। बरेचसे उपाय मी तुमच्यासोबत शेअर केलेले आहेत, बरेचसे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहेत, तुम्ही जर ते व्हिडिओ पाहिले नसतील तर ते तुम्ही नक्की बघा आणि पितृपक्षामध्ये तुम्हाला हे उपाय तुमच्या घरामध्ये तुम्ही केव्हाही करू शकता। अगदी तुम्हाला रोज नाही जमलं तर तुम्ही हे उपाय जे आहे तर ते तुम्ही तुमच्या घरामध्ये एक दिवस तरी नक्की आवर्जून करा। त्याचप्रमाणे आजच्या व्हिडिओमध्ये सुद्धा मी तुम्हाला एक अत्यंत प्रभावशाली असा उपाय सांगणार आहे। अशी एक वस्तू जी आहे तर ती आपल्याला आपल्या घराच्या मुख्य प्रवेशद्वारावरती ठेवायची आहे। यामुळे 7 पिढ्यांचा प्रखर पितृदोष तुमचा नष्ट होईल, त्यामुळे तुमच्या घराची आणि तुमच्या मुलांची, तुमच्या पतीची भरभरून प्रगती होईल आणि तुमच्या आयुष्यामध्ये कधीही कोणत्याही प्रकारच्या अडचणी येणार नाहीत। आपल्या घराच्या मुख्य प्रवेशद्वारावरती जास्त प्रमाणामध्ये आपले पितर आतुर असतात आणि तिथूनच ते आपल्याकडे पाहत असतात। आपण ज्यांच्यासाठी एवढं कमावून ठेवलेलं आहे तर ते माझी आठवण तरी काढतात की नाही किंवा ते माझ्यासाठी काही करतात की नाही, तर हे सुद्धा पितर आपल्याकडे बघत असतात। तर त्यासाठी तुम्हाला तिथे हा उपाय करायचा आहे। हा उपाय तुम्ही केव्हाही करू शकता। पितृपक्षामध्ये तुम्ही हा उपाय रोज केला तरीही चालेल किंवा पितृपक्षामध्ये तुम्ही हा उपाय एक दिवस केला तरी सुद्धा चालेल। तुम्हाला जेव्हा वेळ मिळेल तेव्हा तुम्हाला हा उपाय करायचा आहे। आता प्रत्येकालाच दररोज हा उपाय करणं शक्य नसतं, पण ज्यांना शक्य असेल तर त्यांनी हा उपाय रोज करा, पण ज्यांना शक्य नाही तर त्यांनी हा उपाय एक दिवस केला तरीही चालेल। यासाठी तुम्हाला एक तांब्याचा कलश घ्यायचा आहे, त्यामध्ये तुम्हाला पाणी घ्यायचं आहे, ताजं नळाचं फ्रेश पाणी तुम्हाला या तांब्यामध्ये घ्यायचं आहे। त्या पाण्यामध्ये तुम्हाला गंगाजल टाकायचं आहे, 2-3 थेंब हे तुम्हाला गंगाजलाचे या पाण्यामध्ये टाकायचे आहेत। गंगाजलाचे खूप सारे उपाय मी तुम्हाला माझ्या व्हिडिओजमधून सांगत असते, त्यामुळे तुमच्या घरामध्ये तुम्ही एक गंगाजलची बॉटल ही आवर्जून आणून ठेवा। हे गंगाजल आहे तर ते तुम्हाला कोणत्याही पूजेच्या साहित्याच्या शॉपमध्ये मिळेल, तर ते तुम्ही नक्की तुमच्या घरामध्ये आणून ठेवा। पितृपक्षामध्ये अमावस्याच्या दिवशी त्याचबरोबर शनिवारी अशा काही ज्या विशिष्ट तिथी असतात तर या दिवशी गंगाजल जे आहे तर त्याचे उपाय करणं खूप चांगलं असतं आणि त्याचे आपण जर उपाय केले तर ते अत्यंत प्रभावशाली ठरतात आणि पितृपक्षामध्ये गंगाजलाला अतिशय महत्त्वाचं स्थान आहे। त्यामुळे 2-3 थेंब जे आहे तर ते आपल्याला या पाण्यामध्ये टाकायचे आहेत आणि तसेच त्यामध्ये आपल्याला थोडेसे काळे तीळ असतात तर ते आपल्याला टाकायचे आहेत। चिमूटभर काळे तीळ तुम्हाला त्या पाण्यामध्ये टाकायचे आहेत। यानंतर थोडेसे तांदूळ तुम्हाला घ्यायचे आहेत, तुमच्या घराच्या
घराच्या उंबरठ्यावरती तुम्हाला हा उपाय करायचा आहे। तर तिथे तुम्हाला सर्वप्रथम एक तांदळाचं स्वस्तिक काढायचं आहे। आता तुमच्याकडे जर तुमचा उंबरठा छोटा असेल तर तुम्ही तुमच्या घराच्या बाहेरची जी बाजू असते किंवा उजवी जी बाजू असते किंवा दोन्ही ज्या बाजू असतात उजवी किंवा डावी जी बाजू असते तर ज्या ठिकाणी तुमच्या घराच्या उंबरठ्यावरती किंवा उंबरठ्याच्या बाहेर ज्या ठिकाणी तुमच्याकडे जागा असेल तर तिथे तुम्हाला हे स्वस्तिक काढायचं आहे। तर एक छोटंसं तामण घ्या, त्या तामणावरती तुम्हाला हे तांदळाचं स्वस्तिक काढायचं आहे आणि या स्वस्तिकावरती तुम्हाला हा कलश ठेवायचा आहे। म्हणजे हा जो तांब्या आहे तर तो संपूर्ण दिवस आणि रात्रभर तुम्हाला तुमच्या घराच्या मुख्य प्रवेशद्वारावरती ठेवायचा आहे। आता यानंतर तुम्हाला काय करायचं आहे तर दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यानंतर हे जे पाणी आहे तर ते तुम्हाला उचलून घ्यायचं आहे। तुमचं घर, तुमच्या घरामध्ये तुम्ही जेव्हा तुमचं घर पूर्ण स्वच्छ करणार, स्वच्छ करून झाल्यानंतर तुम्हाला जे पाणी आहे तर ते तुम्हाला तुमच्या घराच्या मुख्य दरवाजावरती जे ठेवलेलं आहे तर ते पाणी उचलून घेतल्यानंतर तुमच्या घरामध्ये हे पाणी तुम्हाला शिंपडायचं आहे। तुमच्या घरातील कोपऱ्याकोपऱ्यांमध्ये हे पाणी तुम्हाला शिंपडायचं आहे। तुमच्या बाथरूममध्ये, वॉशरूममध्ये सुद्धा तुम्हाला हे पाणी शिंपडायचं आहे। आता यानंतर जे उरलेलं पाणी आहे तर ते तुम्हाला एखाद्या झाडाला वगैरे घालायचं आहे आणि हे जे पाणी आहे तर ते तुम्हाला तुळशीला अजिबात अर्पण करायचं नाही आहे, झाडाला तुम्हाला हे पाणी टाकायचं आहे। तर असा हा उपाय तुम्हाला पितृपक्षामध्ये एक दिवस आवर्जून करायचा आहे। दररोज तुम्हाला जर करणं शक्य झालं तर तुम्ही हा उपाय रोज करू शकता। रोज करणं जर शक्य नाही झालं तर एक दिवस तुम्ही पितृपक्षामध्ये वेळ काढून हा एक उपाय प्रभावशाली नक्की आवर्जून करा। त्यामुळे तुमचा कितीही मोठा प्रखर पितृदोष जरी असेल, 3 पिढ्यांचा जरी, 7 पिढ्यांचा कितीही मोठा तुमचा प्रखर पितृदोष जरी असेल तर तो संपूर्णपणे तुमचा नष्ट होईल आणि ते जेव्हा तो नष्ट होईल तेव्हाच तुमच्या घराची, मुलांची आणि पतीची अगदी भरभरून प्रगती होईल, अखंड लक्ष्मी तुम्हाला प्राप्त होईल। तर अशा पद्धतीने हा एक अत्यंत प्रभावशाली उपाय तुम्ही तुमच्या घरामध्ये नक्की आवर्जून या पितृ पंधरवड्यामध्ये करा। तर चला, झालेली सेवा ही मी स्वामी महाराजांच्या चरणी अर्पण करते। आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ।